किती मेहनत घेऊची लागता बघा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तरी आज आम्ही मांगीतुंगी फोर्टला जात आहोत. तर आता आम्ही कसारा स्टेशनला उतरलो आहे. इथून आमची बाहेरून गाडी आहे स्पेशल, ती आम्हाला नाशिकला सोडेल आणि आम्ही तिथून मग फोर्टला जाऊ. तर बाकीचा व्ह्यू मी दाखवेनच तुम्हाला. तर आता एक कसारा स्टेशन आहे, बघून घ्या तुम्ही. हे आहे कसारा स्टेशन आणि रात्रीचे वाजलेत 1. स्टेशनवर तर कोणच नाही आणि आमची बाहेरून गाडी आहे 10 सीटर. तर त्या गाडीतून आम्ही नाशिकला जाणार मांगीतुंगी पोर्टसाठी. तर बाकीचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवीनच. कसारा स्टेशन बघून घ्या, रात्री कोणीही नाही आहे. तर आता सर्वजण गाडीत बसतात आणि इथून आम्ही नाशिकला निघणार आहोत. तर बघूया काय काय होतं पुढे, दाखवेनच मी तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, आता अर्ध्यावर आलो आहे. थंडी लागते खूप, म्हणजे खूपच खूप थंडी आहे इकडे. अजून अर्ध आहे, गडावर जायचंच आहे बाकी. अजून थंडी खूप गार पडलेली आहे. भेटू मग पुन्हा. आता वाजले 4. आता वाजलेत 5 आणि आम्ही एका आश्रमात इलाव. त्या आश्रमात एक मंदिर पण आहे, दिगंबर जैन मंदिर. तर इथे रूम पण अवेलेबल आहेत. इथे लोक राहण्यासाठी येतात आणि सकाळी मग मांगीतुंगी फोर्टला जातात. तर हा आहे असा आश्रम. किती जणांची गाडी आहे, तिथे माणसं राहायला आली आहेत. इथून मग मांगीतुंगी फोर्टला जाणार. मांगीतुंगी पायथ्याशी आता आपण इलाव आणि इथून आमचा आता प्रवास चालू होणार. वाजले 5:30. काळोख तर आहेच. इथे जाताना वरती तिकीट घेतले जाते. तिकीटची प्राईस आहे 30 रुपये पर पर्सन. चला मग आता आपण सुरुवात करूया. हे बघा, असे माणसांका वर घेऊन जातात. किलोमीटर 60 रुपये. तर मी एका माणसाला विचारलं वरती जाऊन, तर बोलला अंदाजे 3,500 रुपये ते जाण्या येण्याचे घेतात. तर आता आम्ही वर जात आहोत. इथून प्रवास चालू झालो. काळोख होतो, काही दिसत नाही पाठीमागे, पण कोण अचानक केला तर ढकलून पण देत. तर असे माणसांका वर नेतात. असं भूतच वाटतं. बघा कशी म्हातारी माणसं पण जातात, वर आहेत काठी हातात घेऊन. तुला पण सांगतो मी. इथे एक गेट आहे. या गेटने आतमध्ये गेलास नुकतीच येथे जैन धर्मीयांचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. तर इथे आम्ही नंतर जाणार आहोत. पहिलं आम्ही मांगीतुंगी फोर्टला जाऊन येणार आहे. तर खूप दमले आहे. इथे थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही प्रवासाला पुढे सुरुवात करणार आहोत. कारण परिस्थिती बेकार आहे. परिस्थिती खूप बेकार आहे सध्या. वरती जाताना खूप हवाळी लागत आहे, कारण पायऱ्या खूप मोठ्या असल्यामुळे
3,500 पायऱ्या होत्या एकूण. त्या पण अशा उभ्या सरळ पायऱ्या आहेत, अशा नाही की क्रॉस आहेत. तर किती वरती जायचं आहे बघा. सकाळचं दृश्य बघा, तुंगी फोर्ट. असे माणसांना वरती घेऊन येतात. आम्ही कुठून आलो बघा. वरती आल्यावर हा गेट आहे. एक मांगीकडे इकडे जातो रोड आणि एक इकडे जातो तुंगीकडे. तर खूप हवाळी लागली कारण इतकं वरती आहे आणि पायऱ्या इतक्या मोठ्या आहेत ना, पाय भरले सर्व. हा बघा, हा जातो मांगीकडे, हा रोड जातो तुंगीकडे. किती मेहनत घेऊची लागतं बघा. मांगीतुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सन्नाटा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्र देखील असून तेथे चढून जाण्यासाठी 3,500 पायऱ्या आहेत. मांगी फोर्ट हा समुद्र सपाटीपासून 4,343 फूट उंचीवर मांगी शिखर, तर समुद्र सपाटीपासून 4,366 उंचीवर तुंगी शिखर आहे. तुंगीवर तुम्ही गेलात की एक आपल्याला शिल्प दिसतात आतमध्ये. तर शिल्प अशी आहेत, तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये जाऊन. शुभम आतमध्ये गेला होता तर फोटो काढता वाटतं आतमध्ये जाऊन. तर अशी ही दगडात कोरलेली शिल्प आहेत, बघू शकता तुम्ही शिल्प. इथे पाण्याच्या टाक्या पण आहेत. पुढे जाऊन आपल्याला अजून एक गुफा लागते. त्या गुफामध्ये पण विविध प्रकारची शिल्प कोरलेली आहेत आणि इथे पण दगडांवरती शिल्प कोरलेली आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही चाललो मांगीकडे. हा आहे मांगी फोर्ट. तर आता आम्ही इथे चाललो आहेत.
फायनली वर आम्ही आता आलो आहे मांगीला. तर दाखवतो बाकीचा तुम्हाला व्ह्यू सर्व. फायनली मांगीला आता आम्ही वरती आलेलो आहे. इथे खूप गर्दी आहे, गाड्या लागल्या आहेत. तर मांगीवर पण विविध प्रकारच्या शिल्प कोरलेले आहेत. या बघा, मांगी फोर्टवर तर खूपच शिल्प आहेत. दाखवतोच तुम्हाला. पाण्याची टाकी इथे व वांडर. आतमध्ये खूप मस्त केले आहे, शिल्प कोरलेले आहेत. ऐसा बनता है जो हमारा आप तो अंदर जा सकते हैं। हम भी जा सकते हैं। हम क्या छू रहे हैं? हम क्या छू रहे हैं? वैसे भी ये सब आतमध्ये आ जाओ. चल. ये हनुमान जी क्या? ये नहीं, ये तो वो क्षेत्रपाल होंगे। क्षेत्रपाल बाबा। क्षेत्रपाल। जय बोले क्षेत्रपाल। ये बच्चा बहुत अच्छा। आप बीच पत्नी मालूम है ये जानती आप? हाँ जी हाँ सर। आप बीच पत्नी मालूम है? एक जान तो सकते हैं कि मैं भी शुरू से हूँ, पर लेकिन मैं छू नहीं प्राचीन दिगंबर जैन पार्श्वनाथ नीलगंध अक्षतान पुष्प चारु लीजिए, दीप धूप श्रीफल आदि आरती दीजिए। पार्श्वनाथ देव सेव आपकी करुणा दीजिए, निवास मोक्ष कीजिए। ओम ऋषि पार्श्वनाथ प्रतापे स्वामी स्वाहा। बोला पार्श्वनाथ भगवान की जय। देख कर अभी देख के तर आता आम्ही मांगीतुंगी फोर्टवरून खाली उतरून आता आम्ही जात आहोत तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची 108 उंच फुटाची मूर्ती आहे. ते तुम्हाला मी दाखवतो. खूप मस्त मूर्ती बनवली आहे. दगड फोडून ती मूर्ती बनवलेली आहे. तो दाखवतो तुम्हाला मी. ही आहे ती मूर्ती 108 फूट. या मूर्तीचा पंच कल्याणात्मक प्राण प्रतिष्ठा व महामस्तभिषेक 16 फेब्रुवारी 2016 मध्ये संपन्न झाला. हा पुतळा मांगी डोंगरावर सुमारे 4500 फूट उंचीवर साकारण्यात आला आहे. आणि हा आहे पूर्ण मांगीतुंगी फोर्ट. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.